मागे जाते। ह्या पॉलिटिकल डेमोक्रेसीला बाबासाहेबांच्या मते शून्य किंमत होती। राज्यघटनेला तेव्हाच किंमत आहे की ती अंमलात आणणारे कोण आहेत। ती सैतानाच्या हातात गेली तर सैतानाचे प्रतिनिधित्व करणार आणि ती सज्जनांच्या हातात गेली तर सज्जनाचं प्रतिनिधित्व करणार। आपल्या राज्यघटनेला बहुतेक वेळेला सैतानाच्या हे माहिती नसणारे 40 ते 50% लोकप्रतिनिधी असतात आणि त्यांच्यावर जबाबदारी असते राज्यघटना राबवण्याची। लोकशाही मजेशीर गोष्ट आहे, तिच्याकडून अपेक्षा काय फार करतो आपण। लोकशाहीत जसं व्हायचं तसं होईल म्हणजे काय होईल? अरुण गवळी निवडून येईल आणि तुरुंग महानिरीक्षक पराभूत होईल। होऊ द्या मग। फुलनदेवी निवडून येईल आणि कुणीतरी पडेल, संग्रामची बायको पडेल आणि कुणीतरी निवडून येईल। लोकशाहीत जे काही ते कौल मानायचा बाबा, पण लोकशाहीतला कौल हा आंधळेपणाचा असतो। त्या कौलाला डोळे नसतात, कारण त्याच्या डोळ्यात आकडे घुसलेले असतात, आकड्याने डोळे भरलेले असतात, म्हणून त्या कौलाला दिसत नाहीये। आणि आपल्याकडे एक अजून आहे, जो जास्त मतं मिळवतो ना तो विजयी होतो, अंकगणितावर चालतंय, आणि जो कमी मतं मिळवतो तो हरतो। ही व्याख्या सुद्धा बदलायला पाहिजे, ही व्याख्या बदलायला पाहिजे जिंकण्याने हरण्याची। म्हणजे मी आतापर्यंत जिंकणाऱ्या उमेदवाराचा विजयोत्सव पाहत आलो, तो जिंकला की त्याचा विजय होतो। आणि आपणच सुविचार तयार केला, विजयाला 1000 बाप असतात आणि पराभव हे पोरका असतं। आजचा समारंभ पाहिल्यानंतर माझ्या मनात यायला लागलेला आहे की हे जे जुनं इक्वेशन होतं हे सभागृहातल्या लोकांनी खोटं ठरवलं आणि सांगितलं महाराष्ट्राला विजयाचाच नव्हे तर पराभवाचा सुद्धा सोहळा साजरा करता येतो। सो टर्निंग पॉइंट इन डेमोक्रेसी। आता मुद्दा संग्रामने त्याच्या बायकोने निवडणुकीला उभं राहायला पाहिजे होतं की नाही? मग बायकोनीच राहायला पाहिजे होतं की संग्रामाने राहायला पाहिजे होतं? मग एकट्याने राहायला पाहिजे होतं की दोघांनी पण राहायला पाहिजे होतं? खूप प्रश्न तयार होतात ना। इतक्या लवकर राहायला पाहिजे होतं का? कुठे म्हातारा झालाय तो? आपल्याकडे राजकारण तीर्थयात्रा म्हातारपणी करायचे असतात, तुम्ही एवढ्या लवकर कसे काय करायला गेला? काही पण प्रश्न तयार होऊ शकतात। आणि हे जे गावाचं राजकारण असतं ना, सगळ्यात कॉम्प्लिकेटेड, सगळ्यात गुंतागुंतीचं राजकारण असतं ते गावाचं असतं। आणि गावाचं राजकारण करायचं असेल तर ब्रिटनमध्ये 4.5 वर्ष राहून चालत नाही, 10 वर्ष राहावं लागतं। खूप लवकर गेला तू तिकडे यायला। आणि मी एक विनंती करतो, तुला जर लवकरात लवकर दुःखमुक्त व्हायचं असेल ना तर ब्रिटन आणि भारताची कधीच तुलना करू नको, दुःख वाढणार तुझं। तिकडे असं आहे, इकडे असं आहे। अरे आता भारताचं बघ, ब्रिटन गया जन्म यावे। ब्रिटनचा उपयोग काय आता आपल्याला तुलना करून? दुःख वाढेल तुझं। आणि तरुण माणसाचं दुःख वाढलं की मला पण वाईट वाटेल। त्यामुळे दुःखमुक्तीचा मार्ग काय? लवकर ब्रिटनमधून बाहेर पडणं, जेवढ्या शक्य होईल तेवढं। गाव लय डेंजर आहे। मीही गावातूनच आलेलो आहे आणि मी अशा गावातून आलो, माझ्या गावात स्वातंत्र्यानंतर पहिली 25 वर्षे एकच माणूस सरपंच होता, तोच पोलीस पाटील होता आणि माझा चुलत चुलता डेप्युटी होता। तो ग्रामपंचायतीच्या दारात जायचा, लाकडं फोडायचा, चिली मोडायचा, परत यायचा। त्याला माहितीच नाही पंचायत कशाला म्हणतात, त्याला माहितीच नाही कायदा काय, त्याला माहितीच नाही। 7-12 25 वर्षे एका माणसाची सत्ता होती। आणि आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा गावातल्या भिंती पहिल्यांदा आम्ही रंगवल्या। आम्हाला निवडणुका पाहिजेत, आम्हाला सत्तांतर पाहिजे, आम्हाला बदल पाहिजे, म्हणून आम्ही आमचंच एक पॅनल उभा केलं। तुला काहीच त्रास झालेला नाहीये, कारण तू वरच्या वर्गातला आहेस। आम्हाला का त्रास झाला? पहिल्यांदा माझ्या आईचा आणि वडिलाचा रोजगार बंद केला पाटलाने। पोरगं प्रचार करतं का निवडणुकीचं? पहिल्यांदा यांचा दणका दे, रोजगार बंद, घर पेटवतो, हॉस्टेलमध्ये येऊन खून करतो। अशा सगळ्या क्रायसिसमध्ये जाऊन आम्ही पॅनल उभा केलं। आम्हाला 9 जागा मिळाल्या, त्यांना 8 जागा मिळाल्या, आम्ही जिंकलो। आणि जेव्हा सरपंच निवडीची वेळ आली तेव्हा आमच्यातला एक शंकर कांबळे नावाचा माणूस फुटला। तो का फुटला? त्यांनी एक बायको पळवून नेली होती दुसऱ्याची,
पाटील बंदूक घेऊन त्याला शोधायला गेला आणि म्हणाला, रांडेच्या आमच्या पॅनलमध्ये नाही आला ना गोळी घालून ठार मारेन, आमच्या पॅनलमध्ये आला ना दुसरी बायको ठेवायलाही परवानगी देईन, इंदिरा आवास योजनेत तिला स्वतंत्र घर देईन, चलो पॅनल बदलो. बदललं पॅनल आणि आयुष्यामध्ये पहिली निवडणूक जिंकलो होतो आपण. आम्ही 8 मध्ये आलो, ते 9 गेले, त्यांचा सरपंच झाला. मला तिथे कळलं की भारतामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर गाव समजून घेणं. आपण गावात राहूनही गाव कळत नाही, कारण गावात 15 बलुतेदार असतात, 12 आलुतेदार असतात. कुणाला माहिती आहेत 15 बलुतेदार आणि 11 आलुतेदार? मोजता येतील का 27 जाती? 1 2 3 4 कुणी मोजलेले आहेत? कुणी मोजल्या? ह्या 27 जातीचं सुद्धा प्रत्येक जातीचं एक पॉलिटिक्स आहे. हे बाईच्या पर्समध्ये कप्पे असतात ना, हे तसं आहे. एक उघडायचा, साखळी लावायची, दुसरा उघडायचा, तिसरी साखळी लावायची. पुण्यातल्या पर्सची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? यजवेंद्र किती बोलायचं सांगा, नाहीतर मी असंच बघत राहील. जरा टेन्शन होते म्हणून ती गोष्ट सांगतोय. पुण्यातल्याच लोकांनी मला सांगितलीत, कारण अशी गोष्टी पुण्यातच तयार होतात आणि त्याला ते अव्वल दर्जाचं साहित्य म्हणतात. सदाशिव पेठे दोघांनी एकत्र यायचं. पुढच्या आठवड्यात मी तुझ्यावर लिहितो, त्याच्या पुढच्या आठवड्यात तू माझ्यावर लिहि. दोघं पण मोठे हो, दोघे पण मोठे हो. ती एका बसस्टॉपवर एक बाई उभी होती. बस आली, बसमध्ये बाई चढली. थोड्या वेळाने कंडक्टर आला. हो बाई तिकीट काढा. मग त्या बाईच्या हातात एक मोठी कॅरी बॅग होती. ते प्लास्टिकचं असतात ना, काय म्हणतात त्याला, ते बादलीसारखं काय म्हणतात त्याला? बादलीच, बास्केट. बास्केट. त्या बास्केटमध्ये एक मोठी पिशवी होती, त्याच्यामध्ये एक छोटी पर्स होती. मग तिनं ते बास्केटमधून, त्या मोठ्या पर्समधून छोटी पर्स बाहेर काढली. कंडक्टर तिथेच थांबलाय जवळ, टक टक करत असं. मग तिनं पर्सचा एक कप्पा उघडला, त्याच्यात काहीच दिसलं नाही. तो बंद केला. 3 नंबरचा कप्पा उघडला, त्याच्यात काही हाताला लागत नाही. 3 नंबरचा बंद केला. 7 नंबरचा उघडला, त्याच्यात दुधाचं बिल सापडलं. तो बंद केला. 1 नंबरचा उघडला, त्याच्यात कानातली फुलं सापडली. तो बंद केला. 8व्या नंबरचा उघडला, त्याच्यात टिकली सापडली. एक बंद करायची, दुसरा उघडायची, एक बंद करायची. आणि कंडक्टर वैतागला राहते. ते तो थांबूनच आहे ना, ह्या बाईचं चाललंय का, एक उघडते, दुसरं बंद, दुसरं तिसरं बंद, हिचं काय संपेच ना. त्याला राग आला आणि एक कानाखाली ठेवली बाईच्या, ठेवली. तिच्या बाई पण भारी होती. तिनं लगेच बेल ओढली, पोलीस स्टेशन समोर गाडी थांबवली, कंडक्टरला खाली खेचला, पोलिसासमोर उभा केला. ठाणे अंमलदार म्हणाला, काय झालं? तर याने मला मारलं. कंडक्टरला विचारलं, मारलं का? मारलं, पण त्याचं कारण जरा समजून घ्या ना, काय कारण आहे? तर म्हणाले, ही बाई चढली, मग बास्केटमधून पर्स काढली, मग एक उघडलं, दुसरं उघडलं, तिसरं. तो ठाणे अंमलदार ऐकून तोही जाम व्हायला लागला. तो वैतागला आणि म्हणाला, कंडक्टर एवढं सांगण्याऐवजी एक ठेवायचे ना कानाखाली. तेच केलं ना म्हणाला, तेच केलं म्हणाला. तो मुद्दा काय, ही जी सिस्टीम आहे गावातली राजकीय सिस्टीम, ही खूप गुंतागुंतीची आहे. ती आपल्याला कळत नाही आहे. आणि गावातल्या ह्या सगळ्या जाती आहेत की त्यांना सत्ता खूप दुर्मिळ आहे, आणि शहरातल्या लोकांना सत्ता थोडी उपलब्ध आहे. पतसंस्था आहे, बँक आहे, डेअरी आहे, अमुक आहे, तमुक आहे. गावातल्या लोकांना काय, ग्रामपंचायतीची निवडणूक आणि तिच्यातून मिळणारी सत्ता ही गावाचं सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळं आज पहिली गरज असेल तर गावातला मतदार पहिल्यांदा कसा घडवता येईल, मतदार घडवायला पाहिजे आणि मग निवडणुकीचा विचार करायला पाहिजे. तो घडवला नाही. माझ्या गावामध्ये यल्लमाला सोडलेली जटावाली देवदाशी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव करून त्याचं डिपॉझिट जप्त करून ते निवडून आलेले आहे. देवाला सोडलेली बाई, तिला ना निवडणूक माहीत, ना जनता दल माहीत, ना हेगडे माहीत, ना बगडे माहीत, काही माहिती नाही. रोज जायची, गळ्यातल्या पिशवीतला भंडारा फेकायची. मला मत दिला नाही ना, यल्लूबाई तुला महारोग लावेल. देतो की नाही बोल. मला मत दिला नाही ना, तुझ्या म्हशीचं दूध आटेल. देतो की नाही बोल.
मला मत दिलं नाही ना नवऱ्याची नोकरी जाईल, अशी टाचा घासायची आणि निवडून आले. तिने सांगितलं आपण अशा लोकशाहीमध्ये आहोत की जिथे शाप देऊन सुद्धा निवडून येता येतं, भंडारा उधळून सुद्धा निवडून येता येतं. बिकॉज वी आर प्लेइंग सच ए डेमोक्रेसी, ह्यूज डेमोक्रेसी, वेअर द व्होटर कॅनॉट रीड द नेम ऑफ हिज कॅन्डिडेट. संग्रामला मी सांगेन, आत्ता निवडणुका लागल्या ना, जरा नंदुरबार धडगाव या भागात फिरू नये, शक्य झालं तर मतदानाच्या दिवशी जाऊ नये. काय आपच्या वेळेला गेला होता? हां, इकडे नाही, तिकडे फिर, तिकडे खूप शाणे लोक राहतात, तिकडे फिरायचं. आणि मतदानाच्या काउंटरवर आजूबाजूला फिरल्यानंतर आदिवासीचे असे गटच्या गट दिसतात, बायकांनी पुरुषांचे. ते मतं देऊन येताना सुद्धा गटागटाने येतात आणि मतं द्यायला सुद्धा गटागटाने जातात. त्यातल्या कुणालाही विचारायचं, काय भाऊ मत कुणाला देऊन आलास, ते हात करतात आणि त्या हातावर चित्र काढलेलं असतं, कमळाचं, घड्याळाचं, हाताचं, बिनहाताचं, त्याच्यावर चित्र काढलेलं असतं. तो हात घेतो आणि कॉम्प्युटरमध्ये ते चित्र शोधायला लागतो आणि ते दिसलं चित्र तर दात ओठ खाऊन असं ते बटन दाबलं, तुझ्या मायला हातावर शिक्का. मी पाहून आलोय, मी प्रत्येक निवडणुकीत जातो. आता या लोकांच्याकडून तुम्ही लोकशाहीची अपेक्षा काय करणार? त्यांना शिव्या तर कसं देणार तुम्ही? ते पैसे देऊन मत विकतात असं तर कसं म्हणणार? कारण त्याचं एक गणित आहे की हा निवडून आला की 5 पुटी खातो, मग ह्याला मत देताना मी 500 रुपये खाल्ले तर साहेब माझं चुकलं कुठे? वर्षातून एकदाच मला 500 रुपये मिळतात आणि हा 5 वर्षे रोज 5-5 कोटी खातो. गरिबांनी काही पण खायचं नाही का? सगळं मोठ्यानेच खायचं? उत्तर काय देणार आहे आर्ग्युमेंटला? कारण इथली डेमोक्रेसी, इथलं दारिद्र्य, इथली जाती व्यवस्था माणसाला मत विकायला लागते आणि मत म्हणजे शिक्का नसतो तर माणसाचा आत्मा असतो. आत्मा कसं काय विकायला होते लोकशाही इथले? आणि जो विकत घेतो त्यालाच कशी काय निवडून देते? असे अनेक प्रश्न आहेत. सुधारणा व्हायला पाहिजे, सुधारणा व्हायला पाहिजे, सुधारणा व्हायला पाहिजे असं घोषणा होतात, पण खरंच वरच्या लोकांना सुधारणा पाहिजे का? कसं काय असेल? अजूनही दक्षिणेकडच्या सिनेमामध्ये आपण पाहतो बूथ कॅप्चर केलेला आहे आणि तो गुंड शिक्का मारतोय, टेबलावर पाय देऊन मारू शिक्का अजून. आणि कला ह्या सगळ्या काल्पनिक नसतात तर त्या समाजाचं रिफ्लेक्शन पण असतात. एवढं काय सगळं काल्पनिक असत नाही, रिफ्लेक्शन ऑफ कम्युनिटी असतं. मला असं वाटतं की आपण लोकशाहीचा नको तेवढा जास्त विचार करायला लागलो आणि सुधारण्याचे मार्ग नसताना जास्त विचार करायला लागलो. काही नावं सांगतो मी पराभूत उमेदवारांची. या देशातला सगळ्यात मोठा शिक्षण तज्ज्ञ, ज्यांनी या देशाचा शिक्षणाचा पाया घातला, केंद्रीय शिक्षण समितीमध्ये 35 वर्षे जो उपाध्यक्ष होता आणि पंतप्रधान अध्यक्ष असायचा त्या कमिटीचा, 35 वर्षे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी शिक्षणाचा पाया रचला, ज्यांनी दलित साहित्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली चोमा महारे पुस्तक लिहून, ज्यांनी 60 वर्षापूर्वी आंतरजातीय लग्न केलं, आता कोणी पण करतील. आता मदत पण मिळते समाज कल्याणची, भांडी पण मिळतात, गॅस पण मिळतो. आम्हाला संधीच मिळाली नाही तसं काय घ्यायचे, कारण कोणी लग्नच केलं नाही आमच्याशी. तुझं बरं आहे, एक दुजे केली आहे, बरं आहे तुझं, भाग्यशाली आहे तू. त्या माणसाचं नाव आहे शिवराम कारंत, के शिवराम कारंत. कर्नाटकातला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता, शिक्षण तज्ज्ञ, प्राणी तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, कैगा आंदोलनात सहभागी झालेला. तो लोकसभा निवडणुकीमध्ये एका गुंडाच्या विरोधात उभा राहिला. असा गुंड ज्यांनी 2 खून केलेले आहेत, असा गुंड बायका पळवलेल्या आहेत. आणि ह्याने एक पत्रक काढलं, लोकांना वाटलं झेरॉक्स काढून, आणि सांगितलं तुम्ही जर अशा भ्रमात असाल की मी विजयी होण्यासाठी उभा आहे तर तो पहिल्यांदा भ्रम काढून टाका. मी एकाच कारणासाठी उभा आहे की या गुंडाला विरोध करणारं या मतदारसंघात कुणीतरी आहे हे सांगण्यासाठी मी उभा आहे. जिंकणं हारणं हे माझ्या अजेंड्यावरच नाही आहे.
तुम्हाला मतं द्यायची असतील तर द्या, नकाल तर नका देऊ, पण मी एकटा तरी सांगेन, हा गुंड बिनविरोध निवडून येणार नाही आहे. ह्याला कुणीतरी विरोध करतंय. त्याने अर्ज भरला, तो गेला अमेरिकेत आपल्या मुलीकडे राहायला. जेव्हा तो आला तेव्हा कारंत पराभूत झाले होते, UR अनंतमूर्ती पराभूत झाले होते, दंडवते पण पराभूत झाले होते, आंबेडकर 2 वेळा पराभूत झाले होते. झाले होते का नाही? जो देशाची राज्यघटनाच लिहितो तोच पराभूत. आणि एक मतिमंद माणूस त्यांच्या विरोधात भंडाऱ्यात निवडून येतो. हे कसं काय? मी किती नावं सांगायला पाहिजेत तुम्हाला पराभूतांची, पण मी विजयी झालेल्यांची सुद्धा नावं सांगतो. कोल्हापूरमध्ये KR अकोलकर नावाचा एक माणूस होता. तो महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 वेळा निवडून आला. तो कसा निवडून आला? निवडणुकीला उभं राहण्या अगोदर 10 वर्षे त्यांनी एक चांगला मतदार घडवला आपल्या वार्डामध्ये. 10 वर्षे त्यांनी वेळ दिला, कल्टिवेशन ऑफ वोटर्स. आणि 10 वर्षांनी कुंभारवाड्यातल्या भिंतीवर एकच वाक्य आलं, यंदा आपल्या वार्डातून KR अकोलकर यांची निवड केलेली आहे, तेच विजयी होतील आपले मतदार. कुठे पॉम्पलेट नाही, कुठे भिंत रंगवणं नाही, काही नाही. आणि दर 5 वर्षांनी तेच वाक्य दिसायचं. प्रत्येक वेळेला तो निवडून आला, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पण झाला. आला ना निवडून. म्हणजे डेमोक्रेसीमध्ये मिरॅकल वाटाव्यात अशा घटना घडतात. आणि अशा घडत घडत ही लोकशाही एक दिवस नशिबावर भरोसा ठेवून चालायला लागते. नशिबात असेल तसं होईल बाबा. लोकशाहीचं नशीब कोण घडवतं? लोकशाही कोण घडवतं? ते आपण घडवतो. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एका विषयाकडे न्यायला लागलेला आहे की आपण लोकशाही स्वीकारलेली आहे, पण लोकशाहीला भरभक्कम खांदा देणारे मतदार आपण तयार केलेले नाही आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही तयार करणार नाही तोपर्यंत तुम्ही पराभूतच होत राहणार. मी काही शाप देत नाही आहे, कारण आपल्याला जिंकून देणारे मतदार पाहिजेत ना हो. ते नसतील तर मी कसा काय निवडून येणार? त्यामुळं तुझ्या पिढीतल्या सगळ्या लोकांनी लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राजकारण याच्याविषयी आस्था असणाऱ्या तरुण पिढीने आपल्या आपल्या पिढीचा मतदार घडवण्याची जबाबदारी पहिल्यांदा घेतली पाहिजे. जुना मतदार तुला निवडून देणार नाही आणि नव्या मतदाराचं ट्रेनिंग नाही झालेलं. आपण अण्णा हजारेंचं खूप उदाहरण देतो, चांगलंच आहे, मी काय त्यांचा शत्रू नाही आहे. पण वास्तव हे पण आहे, दुसरी राळेगण सिद्धी झाली नाही ना, हे पण वास्तव आहे ना. एकच राळेगण सिद्धी का होते, दुसरी का नाही होत? दिल्लीतल्या बसमध्ये पोरीवर बलात्कार झाला तर मेणबत्त्या पेटतात, आणि नगरमध्ये पोरीवर बलात्कार झाला तर मेणबत्त्या का नाही पेटत? पेटायला पाहिजेत ना. राळेगण सिद्धीमध्ये बलात्कार झाला तर का नाही पेटत? खैरलांजीमध्ये झाल्यानंतर का नाही पेटत? का पेटत नाहीत? हे जे बदलाचे प्रयत्न आहेत हे प्रयोगशाळेतले प्रयत्न आहेत. कुणीतरी एक लॅब सुरू करायची, तिथे काहीतरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची, त्याच्यात काहीतरी काढायचं, दावा करायचं, आणि दुसरं त्याचं होतच नाही ना. रिपिटेशन ऑफ एक्सपेरिमेंट होतच नाही ना. का होत नाही? ते ब्लॉकेड का झालेलं आहे? ब्लॉकेड का झालेलं आहे? त्याचं पुन्हा एकच कारण आहे की ह्या लोकशाही समाजवादी देशामध्ये आवश्यक असणारा नागरिक तयार करण्यामध्ये आपण सातत्याने कमी पडतो आहोत. काही पात्रताच ठेवली नाही आपण. तू देशाचा नागरिक आहे ना, तू राष्ट्रपती पदासाठी उभा राहा, कुणाची परवानगी काढायची गरजच नाही. तू कधी पण पक्ष काढ, तू कधी पण व्होटर हो, तू काही पण कर, तुला कोणी विचारणार नाही आहे. असा नागरिक घेऊन कधी लोकशाही चालवता येत नाही. जर क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळायचं असेल तर नियम क्रिकेटचेच पाठ करावे लागतील. कबड्डीचे नियम पाठ करून क्रिकेट खेळता येत नाही. आपण नियम कोणते पाठ करतो आणि खेळ कोणता खेळतो याचा पण विचार करायला पाहिजे. कारण लोकशाही माझ्या जीन्समध्ये जायचं ना अजून. किती वेळा सर्जरी करायची, किती वेळा बायपास करायचं, पण त्या जीनची जागा, स्लेव्हरीची जागा ही डेमोक्रेसी घेतच नाही ना अजून. अजूनही जुनी माणसं म्हणतात इंग्रजांचं राज्य होतं लय बरं, म्हणतात की नाही. अजून किती फेल्युअर पाहिजे आपल्याला. स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांनी जर तू म्हणत असेल ब्रिटिशांचं राज्य चांगलं होतं, तर हे रिमार्क आहे की काय आहे? फेल्युअर आहे. हे का घडतं असं?
प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला करप्शन, मोर्चा काढ, आंदोलन कर, अमुक कर, तमुक कर. आणि मी एक विधान केलं मुंबईमध्ये, जो देश गुलामांचे DNA घेऊन जगत असतो ना, त्या देशातला भ्रष्टाचार कधी बंद होत नाही. किती पण पेटवा मेणबत्त्या. जे डोनेशन देऊन ॲडमिशन घेतात तेच मेणबत्ती घेऊन जातात चौकात. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. मग डोनेशन का दिलं? पेपर फोडून जे नापास होतात, पास होतात तेच मेणबत्त्या घेऊन जातात. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. जे पडेल ती किंमत देऊन महागाई वाढवतात ते जातात भ्रष्टाचार कमी झाले पाहिजे म्हणून. DNA मध्ये सर्जरी झाली तर भ्रष्टाचार कमी होणार आहे. शेवटच्या मुद्द्याकडे येतो की असंच मी एका दिल्लीमध्ये एकदा अतिशय सिनियर, खरं म्हणजे त्याचं नाव सांगावं की नको, मी चंद्रशेखर यांच्याशी चर्चा करत बसलो होतो. नुकतंच पंतप्रधान गेलो होतं, पंतप्रधान पद, आणि ते गेलं होतं म्हणून त्यांची माझी भेट झाली. ते असते तर कदाचित वेळ मिळाला असता की नाही माहिती नाही. पद गेले की माणूस रिकाम टेकडा होतो. लोक यावेत, भेटावीत असं वाटायला लागतं. सत्तेवर असताना वाटत नाही त्याला. आणि त्यांच्याने माझी चर्चा चालू होती आणि मी त्यांना म्हणालो की या देशातला भ्रष्टाचार कधी बंद होणार आहे की नाही. राजकीय भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार, सामाजिक भ्रष्टाचार. भ्रष्टाचार म्हणजे पैसे खाणं आणि पैसे देणं यालाच म्हणत नाहीत. वैचारिक भ्रष्टाचार, नैतिक भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराच्या प्रचंड जाती आहेत. माणसाच्या जाती कमी असतील आणि भ्रष्टाचाराच्या जाती जास्त असतील. तो म्हणाला भ्रष्टाचार संपणार नाहीये. मी उडालोच. किती भाबडेपणाने. आणि संग्राम, त्यावेळेला मी तरुण होतो तुझ्यासारखा. तरुणांना खूप बदलायची गरज असते. आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे. नाही भैया होनेवाला. मग ते माणसं सांगतो एवढे उन्हाळे खाल्ले, एवढे पावसाळे खाल्ले, तेवढे तू पण का नाही का. परवा माझा पोरगा म्हणाला, चारवा आता मी नाशिक सोडून जाणार, मुंबई पुण्यामध्ये सेटल होणार, पप्पा तू इथे राहा. मग मी जुनं राष्ट्र आहे, मी त्याला गणित टाकलं. तो म्हणाला, बेटा तुला जन्माला कोणी घातलं? तो म्हणाला, तू जन्माला घातलंस. जन्माला आल्यानंतर तुला किती वर्षे सांभाळलं? पप्पा 24 वर्षे सांभाळलं. मग मला पण 24 वर्षे सांभाळ, मग कुठे झक मारायचे मार. तो म्हणाला, तोपर्यंत मी म्हातारा होणार. मला नाही माहिती ही गणित अशी अवघड आहे. अवघड गणित आहे ती. चंद्रशेखरने जे दिलं ना ते खूप डेंजर होतं. मी बरीच वर्षे त्यांचं नाव न सांगता हे बोलायचो, मांडायचो, सकाळमध्ये सुद्धा लिहायचो. तो म्हणाला, या देशात कुठेही पुतळा रंगला तर पहिल्यांदा काय जळतं? पहिल्यांदा जळतं काय? सरकारी कचेरी जळते, बस जळते, विमान जळतं, झोपडपट्टी जळते. का जळते ती? कारण या देशातला नागरिक अजून समजून घ्यायला तयारच नाही आहे की मी देशाचा मालक आहे. आणि जोपर्यंत तो समजून घेत नाही मी देशाचा मालक आहे, तोपर्यंत आपल्या व्यवस्था तो सेटराईट करणार नाही आहे. आता त्याच्या दृष्टीने एक अनसीन पॉवर आहे कुठली तरी, ती त्याला रिमोट कंट्रोलवर ऑपरेट करते. या देशात माझं काहीच नाही आहे, मी गुलामच आहे अजून. मायबाप सरकारने काहीतरी द्यावं, मायबाप पुढे राहावा, त्यांनी गारपिटीला मदत द्यावी. कारण माझं काहीच नाही आहे. सगळं सरकार कंट्रोल्ड बाय गव्हर्नमेंट. तो बाप, तो मालक, तो हिसाब किताब करणारा, सगळं तो आहे. त्यांनी 2-3 उदाहरणं दिली. ते म्हणाले, माणूस एसटी मध्ये बसतो, पहिल्यांदा विंडो सीट शोधतो, शेजारची सीट जर रिकामी असेल, बस चालू झाली डबल बेल वाजून, तर तो हळूच आपला हात शेजारच्या सीटवर ठेवतो. नखं वाढलेलीच असतात आणि तो सीट वरबडून आतलं स्पंज काढायला लागतो. जसा बसचा धक्का बसेल ना तशी बोटं आत जातात आणि बस रुळावर आली तर स्पंज निघतं. स्पंजचा एक तुकडा त्याच्या हातात येतो ना, आईला चंद्रावर गेल्याचा आनंद मिळतो त्याला. काय युद्ध खेळत असतो तो, इकडे तिकडे न बघता सारखं वरबड, तुकडा बाहेर काढ. युद्ध काय चालू आहे? स्पंजचा तुकडा बाहेर काढायचा आहे. अशा स्पंजचा तुकडा की ज्याचा कुणालाच काही उपयोग नाही आहे. तो ताज बघायला गेला, इकडे तिकडे बघतो, एक ऑइल पेंट काढतो, एक हृदयाचं चिन्ह काढतो आणि खाली लिहितो, मैना बंड्या मेट हिअर 1972. बघतो की नाही आपण? जे जे सार्वजनिक आहे
त्या ठिकाणी हे सगळं घडतं. कारण चंद्रशेखर म्हणाले, बस माझ्या मालकीची, विमान माझ्या मालकीचं, ताज माझ्या मालकीचा, समुद्र माझ्या मालकीचा. हे इथल्या नागरिकांना अजून पटतच नाही आहे. हे मालकाचं आहे आणि मालकाचं नुकसान करण्यामध्ये गुलामाला खूप आनंद वाटत असतो. जगातला कोणताही गुलाम मालकाचं कधी नुकसान होईल याचा विचार करत असतो. मालकाची म्हैस कधी मरेल, मालकाचा आंबा कधी पडेल, मालकाच्या विरुद्ध धोंडा कधी पडेल. कारण मालकाशी टक्कर देऊ शकत नाही ना, गुलाम आहे. एक विषमता आहे मालक आणि मालकामध्ये. त्यामुळे हे सारखं प्रार्थना करतं. मलेशियातल्या एका माणसाने संशोधन केलेलं आहे, वेपन्स ऑफ स्लेव्ज. गुलाम किती प्रकारचे हत्यारं वापरतो, 34-38 प्रकारचे हत्यारं वापरतो. तेवढीच हत्यारं भारतीय व्यवस्थेतला गुलाम वापरतो. भ्रष्टाचार का करतो तो? त्याचं काय नाहीच आहे ना, हे त्याचं काहीच नाही. जमीन त्याची नाही, दिल नाही, दौलत नाही, दुनिया नाही. त्यामुळं मार पाकिट, घे पाकिट, खालून घे, वरून घे. अपना क्या जाता है, देश अपना नहीं, मालिक हम नहीं, हम तो गरीब आदमी, बीपीएल वाले, किधर भी मिलता है ले लो, किधर भी मिलता है ले लो. आणि ह्या लोकशाहीमध्ये जशी विकासाची कल्पना तशी दरिद्री नारायणची कल्पना सुद्धा कोणीतरी आणलेली आहे. गरीबात देव बघायचं म्हणजे आपण, म्हणजे त्याचं दारिद्र्य संपवायचंच नाही. कारण दारिद्र्य संपलं की देव संपतो. देव संपला की काय करायचं? दरिद्री नारायणाची पूजा करा. अनेक प्रॉब्लेम आहेत, तरी सुद्धा आपल्याला याच लोकशाहीवर विश्वास ठेवावा लागणार आहे. कारण दुसरा पर्याय आज नाही. लोकशाहीच्या वाटचालीतच नवे नवे पर्याय तयार होतात. नव्या चिकटपट्ट्या येतात, जुन्या गळून पडतात, नव्या कल्पना येतात. कारण ही अशी एक शासन पद्धती आहे की जिच्यात डेव्हलप करायला तुमच्याकडे आणि माझ्याकडे साधनं खूप आहेत आणि ते वापरण्याचं स्वातंत्र्य पण आहे आपल्याकडे. त्यामुळे एक ग्रामपंचायतीची निवडणूक एका वार्डातले हरली की त्याचं किती गंभीर कन्क्लुजन काढायचं हा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने काय गंभीर नाही. तू हरणारच होता, तुला हरवणारच होते, हे सगळं माहितीच होतं ना आपल्याला. एका अर्थाने त्याने मॅच फिक्सिंग सारखं केलेलं आहे. त्याला उभा राहा म्हणायचं आणि पाडायचं, मॅच फिक्सिंग. दुसरं काय असतं मॅच फिक्सिंगमध्ये? त्यामुळे याचा विचार करत असताना आपण हा एक ओव्हरऑल डेमोक्रेसीचा एक छोटा पार्ट आहे. ग्रामपालिका ह्या लोकशाहीच्या नर्सरी मानल्या जातात आणि नर्सरीतच इतका दणका असेल तर वर काय काय होत असेल. मी भीती घालत नाही आहे, कारण मला लोकशाही पाहिजे आहे. कारण लोकशाहीचा माझ्या इतका लाभार्थी कोणीच नाही आहे. सगळ्यात जास्त लाभार्थी लोकशाहीचा मी आहे. त्यामुळे लोकशाही नको असं मी म्हणणार नाही. प्रश्न कसा आहे की लोकशाहीला पार्लमेंटमध्ये जसं स्थान दिलं, असेंब्लीमध्ये जसं स्थान दिलं, ग्रामपंचायतीमध्ये जसं स्थान दिलं, शक्य झालं तर तिला काळजात सुद्धा स्थान देण्याची जबाबदारी आपली असायला पाहिजे. लोकशाहीचा प्रवास जेव्हा कागदावरून काळजाकडे चालू होईल तेव्हा संग्रामला हरवणारी कोणतीही राजकीय व्यवस्था त्याच्या गावात आणि गावाबाहेर असणार नाही.